टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कोन गांव में कुश्ती स्पर्धा का आयोजन किया गया था। हम आपको बता दें कि उद्घाटन श्रीमती रेखा सदाशिव पाटिल जो कोन ग्राम पंचायत की सरपंच हैं और कुमार अनिकेत मच्छिंद्र जो कि उप सरपंच हैं और पूरे ग्राम पंचायत के सदस्यों के उपस्थिति में उद्घाटन हुआ। हम आपको बता दें कि डॉक्टर माननीय श्री विनोद दादा पाटिल साहब, श्री राम दादा पाटिल साहब और नेता राम मस्के साहब, श्रीधर कथौड़ पाटिल साहब और माननीय श्री गुणवंत वलखेड़े साहब जो कि क्रीड़ा केंद्र प्रमुख भिवंडी तालुका हैं और बहुत सारे जो मान्यवर वहाँ पे उपस्थित थे जिनके देख रेख में कुश्ती का जो है आयोजन हुआ। तो हम आपको पूर्ण जानकारी दिलाते हैं मान्यवरों से जो आप हमारे स्क्रीन पे देख रहे हैं और हम आपको खुद सुनवा रहे हैं मान्यवरों से कि किस उद्देश्य से जो है कि ये कुश्ती का स्पर्धा हो रहा है। माननीय श्री राम दादा पाटिल साहब आपको पूर्ण जानकारी देंगे। मुलींनी सलामी दिली सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी गोपीनाथ मारुती पाटील विद्यापीठ चॅम्पियन, खानगेला चॅम्पियन, लक्ष्मण कराळे, गंगाराम पाटील आहे चौधरी या खानगेला चॅम्पियन, राजेश चौधरी आणि समजा तुम्हाला सर्वांचे शिक्षकांचं स्वागत करू। या सर्वांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे, मेडल मिळवलेले आहे, सुवर्ण पदक मिळवलेले आहे। त्या सर्वांचं आपण सर्वजण अभिनंदन करू आणि आदर्श घेऊ की या वर्षी आमच्याकडचा ठाणे जिल्ह्यातला भिवंडी तालुक्यातला खेळाडू महाराष्ट्र पातळीवर, जागतिक पातळीवर, आशियाई पातळीवर चांगला यश प्राप्त करतील अशी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझा सत्कार केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानून थांबतो। जय गुरु। मंडळ कोंडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी तालुका शासकीय क्रीडा स्पर्धा 2025 गेली 5 वर्षे या स्पर्धा बेलकेसर या ठिकाणी घेण्याचा मान आम्हाला देतात, त्याबद्दल मी
क्रीडाधिकारी ठाणे यांचं ग्रामपंचायत कोंडगाव सरपंच रेखा सदाशिव पाटील आणि कार्यकर्ते मंडळ यांच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो। आणि आज होणाऱ्या या स्पर्धेतूनच एखादा ऑलिम्पिक वीर हा ठाण्यात व्हावा ही आमची सर्वांची मनोकामना पूर्ण करावी असं मी या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कुस्ती परिषदेचे नवनिर्वाचित खजिनदार या कलांकित मंडळाचे संस्थापक आमचे मार्गदर्शक सुरेशदादा पाटील, महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे कार्यकारी सदस्य सुभाष डोले, गावचा सरपंच आमच्या वाहिनी रेखाताई सदाशिव पाटील, उपसरपंच अनिकेत म्हात्रे, जिल्हा क्रीडा अधिकारी आणि शासकीय अधिकारी उपस्थित राहिल्याबद्दल मी कलांकित मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो। आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानून पुढे कार्यक्रम सुरू करावा असं मी आमचे गुरुवारी प्राध्यापक श्री पाटील सगळ्यांना विनंती करतो। धन्यवाद। जवळजवळ 200 ते 225 कलाकारांचा सहभागाची स्पर्धा आहे आणि आपल्याला दिवसभरामध्ये पार लेने लायक है, लेने लायक है। सहकार्याने मिळाले आपली ग्रामपंचायत कोण आणि आमच्या सरपंच जोरदार टाळ्या ग्रामसेवकांनी आपल्या सरपंच आणि परफेक्ट निर्णय अशा रीतीने निकाल लागलेला आहे। रेड राष्ट्रीय खेळाडू वीरसाठी आडला हा विजय झाला। इलेक्ट्रिक बाईकला ऍक्टिव्हा रस्त्यामध्ये लागताना मुली सनी यादव सेवा संचालनालय महाराष्ट्राचे पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यालय ठाणे तसेच कलानिकेतन व्यायामशाळा भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा कुस्ती या क्रीडा प्रकाराचं आयोजन 14-17-19 या वर्षी वयोगटात केलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 25-26 या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय गटाच्या स्पर्धा मधल्या कुस्ती हा जो खेळ आहे जो जगामध्ये प्रसिद्ध आहे, ज्याला जगामध्ये मान्यता आहे, ऑलिम्पिकमध्ये मान्यता असा हा खेळ आहे। या खेळाच्या तालुकास्तरीय स्पर्धा आमच्या कलानिकेतन व्यायामशाळेमध्ये आयोजित केलेल्या आहेत। या ठिकाणी ह्या आयोजन करण्याकरता जिल्हा क्रीडा प्रतिनिधी म्हणून आमचे सूर्यवंशी साहेब इथे आलेले आहेत। त्याचबरोबर तालुका प्रमुख क्रीडा केंद्र प्रमुख बेलकडे सर आलेले आहेत आणि जवळजवळ 150च्या वर खेळाडूंनी भाग घेतलेला आहे। त्याच्यातून 70 गटामधून 70 मुलं आम्हाला जिल्हा स्तरावर पाठवायचे आहेत आणि 70 मुलांमधून पुढे राज्यस्तरापर्यंत जाणार आहेत आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत आपले खेळाडू पोहोचले पाहिजेत। याकरता इथे आम्ही चांगलं नियोजन आयोजित केलेलं आहे। या स्पर्धेचं उद्घाटन या गावचे सरपंच रेखा सदाशिव पाटील आणि सुरेशदादा पाटील खजिनदार महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद यांच्या शुभहस्ते करण्यात आलं आहे। आता उद्देश असा आहे की खेळामधून जर प्रावीण्य मिळालं तर ॲडमिशन करता सुद्धा त्याचा फायदा होतो आणि नोकरी करता सुद्धा फायदा होतो आणि देशामध्ये सर्वात मोठी नोकरी मिळते ती मिलिटरीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीमध्ये। तर या पोलीस भरतीमध्ये आणि मिलिटरी भरतीमध्ये जास्तीत जास्त मुलांनी तरुणांनी सहभागी व्हावा याच्याकरता आमचा उद्देश आहे की खेळाडू तयार झाले तर त्यांना चांगलं नोकरीचा पोटापाण्याचा प्रश्न सुटेल हा आमचा मुख्य उद्देश आहे।